आष्टा शहरातील ऐतिहासिक सोमेश्वर मंदिर परिसरातील तलाव सुशोभीकरणाच्या कामावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट आणि जयंत पाटील गट यांच्यामध्ये या सुशोभीकरणाच्या दर्जावरून आणि कथित भ्रष्टाचारावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत, ज्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलंय। या वादाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा आष्टा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गट शिवाजी चोरमुले यांनी सोमेश्वर मंदिर तलाव सुशोभीकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आणि निकृष्ट दर्जाचं काम सुरू असल्याचा आरोप करत सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं। या निवेदनामुळे शहरातील राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली होती। या आरोपांना उत्तर देण्यासाठी शुक्रवार दिनांक 11 जुलै रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवीण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन कागदोपत्री खुलासा करत चोरमुले यांचे आरोप फेटाळून लावले होते। मात्र त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी जयंत पाटील गटानं जोरदार प्रत्युत्तर दिले। दिनांक 12 जुलै रोजी शनिवारी राष्ट्रवादी जयंत पाटील गटाचे कार्यकर्ते शिवाजी चोरमुले, सयाजी गावडे, दीपक मेधे, संग्राम जाधव, राज केदार आटुकडे, उदय मोटकट्टे तसंच ज्येष्ठ नेते रघुनाथ जाधव, प्रभाकर जाधव, राजू माने, सोमाजी डोंबाळे, प्रकाश सिद्ध यांनी पत्रकार परिषद घेऊन निशांत दादा पाटील आणि प्रवीण माने यांच्यावर जोरदार आरोप करत टीका केली। या दोन्ही गटामधील या शाब्दिक युद्धामुळे शहरातील नागरिकांचं लक्ष या प्रकरणाकडे वेधलं गेलंय। या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा निकृष्ट दर्जाचा प्रकार खपवून घेणार नाही, असं शिवाजी चोरमुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। सयाजी गावडे आणि दीपक मेधे यांनी या कामाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। काल आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आष्टा सोमेश्वर तलावाच्या निष्कृत दर्जे संदर्भात निवेदन दिलं। त्यावेळी आष्ट्यातील पहिले राष्ट्रवादीचे, नंतर भाजपचे आणि नंतर अजितदादा गटाचे पदाधिकारी त्यांच्या बुडाला का जाळ लागला। आज आम्ही प्रशासनाला नगरपालिका व ठेकेदाराची चौकशी व्हावी आणि नंतर त्या कामाचं बिल अदा करावे ही आम्ही मागणी केली होती। पण आज आष्ट्यातील पदाधिकाऱ्यांच्या खरं बुडाला जाळ लागलेला आहे। त्याचं कारण काय? आज खऱ्या अर्थानं ते म्हणतात की ह्या शहराचा आदरणीय नामदार जयंतरावजी पाटील साहेबांनी गेल्या 30-35 वर्षामध्ये काय विकास केला। आज सांगायचं जर म्हटलं तर ह्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं इंच जमीन ओळीताखाली आणण्याचं काम आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी केलेलं आहे। आज आष्टा शहरामध्ये राजारामबापू बँक असून दे, राजारामबापू दूध संघ असून दे, आज तालुक्यामध्ये काशेगाव शैक्षणिक संस्था असून दे, आज राजारामबापू कारखाना असून दे, आज असे अनेक मोठमोठे व्यवसाय, आज मोठमोठे त्या ठिकाणी उद्योग निर्माण करण्याचं काम, ह्या तालुक्यातील हजारो तरुणांना रोजगार देण्याचं काम आदरणीय आपले नेते नामदार जयंतरावजी पाटील साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे हा तालुका खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास झालेला आहे। आज हे म्हणतात की या कामामध्ये भ्रष्टाचार नाही, ह्या कामामध्ये भ्रष्टाचार नाही तर मग तुम्ही आज का प्रेस घेतली? आज काम सुरू असतानाच त्या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्यावरती काम चालू आहे। त्या दीड फूटच त्या ठिकाणी पिचिंग केलेलं आहे। त्याच्या खाली खरं तर रिंग टाकायला पाहिजे होते, मग काम चालू करायला पाहिजे होतं। आज कसलाही दर्जा त्या कामाचा राहिलेला नाही आणि हे म्हणतात ऑडिट केले। आज ऑडिट करणारे ही अधिकारी खऱ्या अर्थानं ऑडिट केले का नाही आम्हाला माहीत नाही, अजून आम्ही चौकशी केलेली नाही, पण ऑडिट केले म्हणतात, त्याचं रिपोर्ट ही चांगलं आले म्हणतात। आज या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जो निधी येतो तो निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आलेला आहे निधी, आणि हे म्हणतात की आम्ही खेचून आणला। आम्ही आता कसं आहे, या सामान्य जनतेचं किंवा ह्या म्हणजे आम्ही जे पदाधिकारी आहे म्हणा, आम्हाला तिथे जाऊन बघण्याचा आम्हाला अधिकार आहे, त्याच्याबद्दल काय अडचण नाही। पण आम्ही ज्यावेळेस तिथनं त्यांना जे काय मुलाखत झाली, परत आम्ही कलेक्टरला ज्यावेळेस निवेदन दिलं, मला एक सांगायचं आहे त्यांना की नामदार जयंत पाटील साहेब, आमदार जयंत पाटील साहेब जो आरोप जे करतात ते त्यांची लायकी नाही, हे पहिला मुद्दा। दुसरी गोष्ट, गेले 3 वर्ष झाले हे प्रशासक खुर्चीवर बसलेलं आहे। हे सगळं काम हे लक्षात घ्या, निधी आणण्याचं काम किंवा जे काय बोलून खेचून म्हणताय ना तुम्ही, निशिकांत दादांनी आमच्या स्वतःच्या ह्याच्यात बांधले किंवा निधी त्यांनी आणला, तर हा त्यांनी निधी आणलेला आहे। हे प्रशासक जर असताना ते निधी आणते म्हणतात, पण हे काम आहे ते सगळं प्रशासनाचं आहे। प्रशासनाने तिथं जाऊन निष्ठूकचे बांधकाम किंवा काय झालंय का, मला काय म्हणायचं आहे मुळातच म्हणजे ही तुम्ही स्टेटमेंट देताय, रीतसर आम्ही गेलो कलेक्टरकडे, बाबा आमची बघण्याची एक जबाबदारी आहे तिथं,
बघितल्यानंतर आम्ही कलेक्टरला पत्र दिल्यानंतर त्याचा काय असं ते सोक्षमोक्ष होईल. पहिला मुद्दा मला सांगायचं काय आहे, प्रशासक नेमला असताना, प्रशासकीत बसला असताना तुम्ही जाऊन म्हणजे तुमची ह्या टक्केवारी असल्याशिवाय तुम्ही आज ती स्टेटमेंट देताय का? तुमचा समज काय, तुमचं सरकार भाजप केंद्रात आहे, राज्यात आहे म्हणून तुमचा काय म्हणजे रेल्वेचा किंवा इतरांना सगळ्यांना डावलून किंवा आम्हाला त्या टक्केवारी गावत्या म्हणून. लक्षात घ्या, मला एक सांगण्याचा उद्देश काय, ते काम आहे ते प्रशासकाचं आहे. झाडं कत्तल असणे, आधी तुम्हाला सांगतो तिथं निकृष्ट झालंय की नाही त्याचं स्टेटमेंट शिवून द्यायचं, ही त्यांची मोठी जबाबदारी, ही ह्यांची नाही. सोमलिंग तळाच्या आता त्यांच्या पुढं जाळ काय लागला आम्ही आरोप करतोय म्हणून, पण आरोप असा केलाय की बाबा या भ्रष्टाचार, आता ते म्हणतात भ्रष्टाचार, तिथं काम निकृष्ट आहे ना. आम्ही काय असं बाबा तिथं वेगा पाटलेलं बघितल्यात, फोटो काढले, कामकाज आता पिचिंग 1.5-2 फुटावं असते, ते उद्या पावसाळ्यात काढणार किंवा हे ते खचून जाणार. दुसरी गोष्ट, हे काम त्या प्रशासकाचं आहे, ह्या बोलबच्चनचं नव्हे. सत्य जर ती असली तिथं वरती तर प्रशासन असल्यामुळे त्या बच्चनचं हे काम नव्हे, स्टेटमेंट देणे, हा पहिला माझा आरोप आहे. प्रतिनिधी राहुल वाडकर, NTV न्यूज मराठी, सांगली.